पाहूया चौथा संघ कोणता पोहोचतोय सेमीफायनल मध्ये. बाउंड्री पलटन्स त्यांच्या विरुद्ध आहेत ते म्हणजे वांद्र्याचा राजा सिके ग्रुप हा संघ. गोलंदाजी मार्कवर नवीन सजवताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अकुटाबाई चेंडू या ठिकाणी मात्र व्हाईट बॉलचा इशारा देतोय पंचांकडून. वन बाउन्सचा इशारा पंचांनी दिलाय. एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय थोडस त्यात अजून एफर्ट टाकण्याचा प्रयत्न करतोय नवीन. त्या कारणाने थोडस पूर्ण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवे चेंडू पाहायचंय झेल होते का. झेल टिपला गेलाय जयेश याच्याकडून. एक मोठा गडी बाद होतोय बाउंड्री पलटन संघाचा. गणेश डेटे तंबूत परततोय. नवीन या ठिकाणी मात्र आपली जादू दाखवतोय. गणेश डेटे तंबूत परताना पाहायला मिळतोय. एक मोठा हादरा लागलाय तो म्हणजे बाउंड्री पलटन संघाला. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय स्टेज जवळ. धावसंख्या झाली ती 3. चेंडू झाले ते 3. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय या ठिकाणी. पुन्हा एकदा नवीन फलंदाज येतोय स्वयं. या ठिकाणी मात्र त्रिफळा उडवलाय. नवीन यांनी कमबॅक केलाय. या पद्धतीने प्रत्येक टॉस पण करून घ्यायचा आणि तुमचा मॅनाचा मॅच देखील घेऊन जायचंय. नवीन फलंदाज रोहन आपलं पाहायला मिळतोय. नवीन चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. 2 गडी बाद केलेत त्यांनी. क्वालिफायर मॅच आहे. यानंतर विजेता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. पाहूया चौथा संघ कोणता ठरतोय. त्या दरम्यान पुन्हा एकदा एक भीमर स्वरूपाचा चेंडू. आजच्या दिवसभरात बऱ्याच गोलंदाजाकडून प्रॉब्लेम झालाय. एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज. वेगाने टाकण्याचा प्रयत्न करतायत. नवीन यानं मागच्या मॅच मध्ये 2 भीमर टाकले होते. या ठिकाणी देखील आता एक भीमर टाकलाय. धावसंख्या झाली ती 5. शरीराचा वेध घेतोय चेंडू. या ठिकाणी मात्र
एक धाव निश्चितच मिळेल. प्रतीक मॅन ऑफ द मॅच. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. 4 षटकांचे सामने याची नोंद घ्यायची आहे. गुफरानेचा चेंडू होता. नो बॉलचा इशारा येतोय. फील्ड प्लेसिंग. फील्ड प्लेसिंगच्या कारणाने नो बॉल इकडे या ठिकाणी मिळेल. थोडस यष्टीरक्षकाची देखील भूमिका आहे की प्लेयर्स का अशा प्रकारे लागले त्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं. पण या ठिकाणी मला वाटतं किपरचं देखील लक्ष नव्हतं. एक महत्वाचा स्पॉट आहे किपिंग. आणि रियाज किंग्स बँड्रा या संघाचं संघनायक रियाज याला विनंती करतो वरती यायचं स्टेजवर. त्यांना सन्मानित केलं जाणार आहे. आपल्या टीमचा मोमेंटो घेऊन जायचं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत PPL 2025 रबर बॉलच्या मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. 6वं वर्ष या स्पर्धेचं. वेल प्लेड रियाज. हार्ड लक. गुफरान. पूल करण्याचा प्रयत्न. हवे चेंडू पाहायचा आहे. दुसरी मोठी विकेट मिळते का? आणि गडी बाद होतोय. विराजला मात्र आता तंबूत परतावं लागेल आणि थोडस डेंजर झोन मध्ये आला असेल तो म्हणजे बाउंड्री पलटनचा संघ. कारण की 2 आघाडीचे फलंदाज त्यांचे तंबूत परतले आहेत. गणेश डेटे तंबूत परतलाय. त्यानंतर आता विराज ज्याच्याकडून अपेक्षा होती तो देखील तंबूत परतलाय. नवीन फलंदाज येतोय साजन. क्वालिफायर मॅच सुरू आहे मैदानामध्ये. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. लाईव्हच्या माध्यमातून देखील प्रेक्षक जॉईन झालेत. आपल्याला जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. काहीच वेळात या स्पर्धेचा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळत. त्या दरम्यान पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. हवे चेंडू आहे. पाहायचं आहे. चेंडू रोमॅन्स लँड मध्ये जातोय. वन शॉट. वन शॉटचा इशारा येतोय. अगोदरच धावसंख्या थोडीशी कमी आहे आणि त्यामध्ये वन शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या धावसंख्येवर.
गुफराने याचा वेगाने टाकला चेंडू होता या ठिकाणी. बॅटचा व चेंडूचा संपर्क होत नाहीये. थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत माउंट्री पलटन संघाचे फलंदाज. चांगली गोलंदाजी वांद्रेचा राजा गोलंदाजाकडून पाहायला मिळते. दोन महत्वपूर्ण गडी ज्यांच्याकडून अपेक्षा होती या संघाला, गणेश देटे, विराज कंबरे मात्र तंबूत परतलेत. या ठिकाणी रोहन आणि साजन याच्यावर जबाबदारी आहे. धावसंख्या झाली ती 12. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये कितपत धावसंख्या उभारण्यात यश येते हे पाहावं लागेल. क्वालिफायर मॅच आहे. 4 षटकांचा सामना. आतापर्यंत 2 षटक झाले. 2 षटकांमध्ये 12 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. 3 गडी बाद झालेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सद्दाम आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपल्यात उपस्थित आहेत आपले लाडके जयदादा सरपोतदार याचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. त्यासोबतच आनंद आणि श्वेतांक तुझं देखील स्वागत आहे. जयदादा हार्दिक स्वागत आहे तुमचं या स्पर्धेसाठी. त्या दरम्यान बिगिट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल लो मॅन स्लँड मध्ये. एक धाव मात्र मिळते. दुसऱ्या प्रयत्न केला जातोय कुठेतरी. मला वाटतं चौकार षटकार जर येत नसतील तर अशा चपळाईने धावा करणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवर. क्वालिफायर मॅच आहे. सेमीफायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करतो हे पाहावं लागणार आहे. सद्दाम चांगली गोलंदाजी करतो. या ठिकाणी मात्र थोडीशी खराब गोलंदाजी, खराब चेंडू पाहायला मिळाला. आपण धावचीतच्या स्वरूपात एक गडी नक्कीच बाद होईल या ठिकाणी. रोहन एक युवा खेळाडू आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत PPL 2025 आपल्याला पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त स्पर्धेचं आयोजन केलंय शक्ती स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून. 6वं पर्व या स्पर्धेचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सकाळी ठीक 9 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. आता अंतिम टप्प्यात येऊन ही स्पर्धा पोहोचते. शेवटचे मला वाटतं यानंतर 3 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आणि या स्पर्धेचा विजय आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन फलंदाज ऋतिक संघाचा संघनायक. यावेळी मात्र बॅटचा व चेंडूचा संपर्क झाला नाही. थोडस
17 तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 17. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. त्या दरम्यान नवीन गोलंदाज आहे वरद, फलंदाज आहे प्रशांत. चांगला चेंडू होता या ठिकाणी, मात्र हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, काल्पनिक चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने, चेंडू फील्ड होतोय. जावेद त्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय आणि चांगला गॅदर केला. सद्दाम यांनी, आणि धावचीच्या स्वरूपात आणखीन एका गाड्याचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज येतोय संकेत. भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं या मैदानामध्ये पाहायला मिळालं. सकाळपासून प्रेक्षकांची गर्दी देखील या स्पर्धेसाठी तितकीच आपल्याला पाहायला मिळते. आणि कुठेतरी एक महत्वपूर्ण लढत आहे दोन्ही संघांसाठी. सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर हा सामना जिंकणं अनिवार्य आहे. त्याचाच प्रयत्न करतील दोन्ही संघ. पण थोडसा आता स्कोअरकडे आपण जर पाहिला, स्कोअरचा विचार केला तर जखडून ठेवलं ते म्हणजे वांद्रेचा राजा सिके ग्रुप संघाच्या गोलंदाजाने. त्या दरम्यान पुन्हा एकदा पुन्हा एकदा चांगला चेंडू होता या ठिकाणी, मात्र बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. वरद चांगली फलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये. या ठिकाणी गोलंदाजीची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. मला वाटतं प्रदीप दिसत नाही आहेत ग्राउंडवर. उलटा चेंडू भिरकावून दिला जातोय, पायचा आहे, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जाईल 6 धावांसाठी.
यांचं देखील इकडे हार्दिक स्वागत. अध्यक्ष जय अंबे सांस्कृतिक मंडळ आणि माजी अध्यक्ष माडा कर्मचारी संघटना त्यांचं देखील इकडे हार्दिक स्वागत आहे. त्याच्यासोबतच आता आपल्यावर व्यासपीठावर उपस्थित आहे ते म्हणजे श्री जय अतुल सरपोतदार, कार्यकारिणी सदस्य युवा सेना आणि विभाग अधिकारी वांद्रे पूर्व विधानसभा. तर सर्व मान्यवरांचं मी इकडे व्यासपीठावर हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू बिरकावून दिला जातोय. ऑन साईडच्या दिशेने चेंडू जाईल स्टेजच्या दिशेने. आपल्या मान्यवरांना सलामी देणारा चेंडू. 6 धावा या ठिकाणी मिळतील. धाव संख्या पुढे सरकते आहे, जाऊन पोहोचते ती 13 या धाव संख्येवर. रोहन थोडस बॅकफुटवर ढकललं, त्या दरम्यान चांगला चेंडू होता. थोडस लांब न फिरवलं चेंडू. या ठिकाणी मात्र बॅटवर चेंडूचा संपर्क झाला नाही. चांगला गॅदर केलाय यष्टी रक्षक, मला वाटतं राकेश आहेत. मॅचचा बॉल आलाय सर. सर मॅचचा बॉल आलाय. वेगाने टाकले चेंडू, बॅटची कडा घेतली गेली. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव मात्र मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 14 या धावसंख्येवर. पुढील षटक हाताळतोय गोलंदाजी मार्कवर विराज गमरे. अप्रतिम गोलंदाजी केली, अप्रतिम फलंदाजी केली. या ठिकाणी मात्र गरज आहे विकेटची. त्या दरम्यान वरद खोलवर टप्प्यात चेंडू होता, खोदून काढल्या चेंडूला. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल. एकच धाव मिळते. एका धावेने आपण जर पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. त्या दरम्यान पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. काव कॉर्नरचे चेंडू जाईल सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. धावसंख्या झाली ती 21. 5 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. आणि पायचा हवे चेंडू आहे. काव कॉर्नरचे चेंडू फील्ड केला जातोय. संकेत आहे त्या दिशेने. तीन धावा मात्र या ठिकाणी मिळतील. 2 धावांची आवश्यकता अजूनही आहे. फक्त एक औपचारिकता आपण म्हणू शकतो या मॅच मध्ये शिल्लक आहे. सद्दाम यांनी जवळ मॅच 2 ओव्हर मध्ये संपवली आहे. 26 धावांचा पाठलाग करत होता. वॉड चेंडू, जबरदस्त चेंडू, ब्लॉक होल चेंडू पाहायला मिळतोय. सद्दामला मात्र तंबूत परतावं लागणार आहे. विराज गमरे. अतिशय वेग होता या चेंडूवर. नवीन फलंदाज संघाचा संघनायक गुफरान पाहायला मिळतोय. वांद्रेचा राजा सीके ग्रुप ज्या पद्धतीने गोलंदाजी त्यांनी केली होती, फलंदाज देखील तितकेच जबरदस्त पाहायला मिळत आहेत.
आक्रमण केलं गेलंय पहिल्या 2 षटकांमध्येच. लॉफ्ट केल्या चेंडूला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हर दिशेने चेंडू जोपर्यंत फील्ड होईल दुसरा प्रयत्न केला जातो का पाहावं लागेल. एका धावेची मला वाटतं आवश्यकता आहे अजूनही. एक औपचारिकता शिल्लक आहे. 2 षटकांमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. प्रत्येक आपलं डिसिजन कळालं नाही आम्हाला पुढच्या मॅचचं. बॅटिंग बॅटिंग ना. आणि सामना विजयी होतोय. 4था संघ आपल्याला पाहायला मिळतोय सेमीफायनल मधला. वांद्रेचा राजा शिके ग्रुप. अभिषेक आंगणे